त्यातला पहिला असा टच स्क्रीनवाला स्मार्टफोन ज्याचं वजन 500 ग्राम आहे, म्हणजेच की अर्धा किलो आहे. ऑलराईट मित्रांनो, तुम्ही आताचे जे लेटेस्ट स्मार्टफोन्स आहेत ना, ते तुम्ही सगळे बघितले असतील. त्यांचा Z Fold 7 झाला, म्हणजे आताचे जे सगळे लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन्स आहेत ते तुम्हाला सगळे माहीत असतील. पण तुम्हाला जगातला सगळ्यात पहिला फ्लॅगशिप स्मार्टफोन माहिती का, जो की जगातला सगळ्यात पहिला टच स्क्रीन फ्लॅगशिप स्मार्टफोन होता. ज्या स्मार्टफोनचं नाव IBM Simon होतं. हा जो स्मार्टफोन आहे ना, तो लॉन्च झाला 16 ऑगस्ट 1994 साली USA मधल्या बेल साऊथ सेल्युलर ह्या कंपनीमध्ये हा जो स्मार्टफोन आहे तो बनवला गेला. आणि या स्मार्टफोनचं नाव IBM Simonच का? आणि हा जो स्मार्टफोन आहे ना, तो US मधलाच नाही तर पूर्ण जगातला पहिला टच स्क्रीन स्मार्टफोन होता. आणि हा स्मार्टफोन जेव्हा अख्ख्या जगामध्ये लॉन्च झाला ना, त्याची जी पहिली प्राइस होती, लॉन्च प्राइस होती ना, ती होती $899. म्हणजे की इंडियाच्या प्राइसनुसार तो जो स्मार्टफोन आहे तो 1.3 लाख रुपयाचा तो जो स्मार्टफोन आहे तो त्यावेळी लॉन्च झाला USA मध्ये. त्या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला कॅमेरा नव्हता मिळत, बाकी सगळ्या गोष्टी मिळत होत्या. त्या स्मार्टफोनचा जर का आपण डिस्प्ले बघितला तर त्या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 4.3 इंचचा LCD टच स्क्रीन डिस्प्ले मिळत होता त्या स्मार्टफोनमध्ये. आणि त्याचं जर का वजन बघितलं तर 500 ग्रामचा तो जो स्मार्टफोन आहे तो होता, म्हणजे की लगभग अर्धा किलोचा तो जो स्मार्टफोन आहे ना तो होता त्यावेळेचा. त्यातला पहिला असा टच स्क्रीनवाला स्मार्टफोन ज्याचं वजन 500 ग्राम आहे, म्हणजेच की अर्धा किलो आहे. आणि त्या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला जास्त पण बॅटरी नव्हती मिळत, 600 mAh ची तुम्हाला त्या स्मार्टफोनमध्ये बॅटरी मिळत होती. म्हणजेच की तुम्ही त्या स्मार्टफोनमध्ये कॉलवर बोललात तर 1 ते 2 तास त्याचं जे बॅकअप आहे तो मिळत होता तुम्हाला. 1 ते 2 तास फक्त तुम्ही जरी फोनवर बोला त्याची जी बॅटरी आहे ती संपत होती, कारण की फक्त 600 mAh ची तुम्हाला त्या स्मार्टफोनमध्ये बॅटरी मिळत होती. आणि त्या स्मार्टफोनमध्ये तुम्ही काय काय करू शकत होता, त्या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला काय काय मिळत होतं. त्या स्मार्टफोनवरती तुम्ही फोनवर बोलू शकत होता, मेसेज वगैरे एकमेकांना सेंड करू शकत होतात. आणि त्या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला कॅलेंडर वापरता येत होतं आणि क्लॉक पण होतं. ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेसाठी भरपूर जास्त युनिक होत्या, कारण की अशा गोष्टी त्यावेळेस भरपूर जास्त लोकांनी बघितल्या नव्हत्या. टच स्क्रीन असा स्मार्टफोन कोणी त्यावेळेस बघितला नव्हता. त्यावेळी त्या कंपनीने लॉन्च केला हा जो स्मार्टफोन आहे तो. त्यामध्ये तुम्हाला अशा गोष्टी दिल्या ज्या त्यावेळेसाठी भरपूर युनिक होत्या. आणि त्यावेळी हा जो स्मार्टफोन आहे तो एवढा जास्त युनिक का होता, कारण की सगळ्यात पहिलं म्हणजे हा जो स्मार्टफोन आहे तो एक स्मार्टफोन होता, टच स्क्रीनवाला स्मार्टफोन होता. म्हणजे तुम्ही फोन कॉल्स नाही तर बाकी सगळ्या गोष्टी करत होत्या ज्या तुम्ही कॉम्प्युटरवर करता. आजच्या पुरतं मित्रांनो एवढंच. जर का तुम्हाला या स्मार्टफोनबद्दल डिटेल्समध्ये इन्फॉर्मेशन बघायची असेल, स्मार्टफोन कसा होता त्याची जर का फोटोज वगैरे बघायचे असेल, कोणी लॉन्च केला, डिटेल्समध्ये सगळ्या गोष्टी बघायच्या असेल तर तुम्ही गुगलवरती जाऊन बघू शकता. आजच्या पुरतं एवढंच. शिवाय जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जर का व्हिडिओ थोडासा जास्त आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. भेटूयात नेक्स्ट टाइम त्या व्हिडिओ कॉन्टेंट सोबत. तोपर्यंतसाठी नक्की लक्षात ठेवा. टाटा, बाय बाय.